नमस्कार. आपण ऐकत आहात शब्दसंवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया सौ सोनाली असनोटकर लिखित कमी वापर जास्त शहाणपण. वाचन सौ श्रद्धा राणे पोवार. हा व्हिडिओ सुरू करायच्या आधी या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या कचऱ्याविषयी काही माहिती सांगितली आहे. तुम्ही तो व्हिडिओ ऐकला नसेल तर जरूर जाऊन ऐका. वरती आय बटन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि आज पण मी काही वेगळं सांगणार नाहीये, फक्त आपल्या रोजच्या आयुष्यातीलच गोष्टी सांगणार आहे. तर आपण घरातून बाहेर पडतो, दुकानात जातो, भाजी, किराणा, दूध घेतो आणि नकळत एक प्लास्टिकची पिशवी, अजून एक डब्बा, अजून थोडा कचरा सोबत घेऊन येतो. आणि होतं काय, घरी येईपर्यंत आपल्या हातात वस्तू कमी आणि कचरा जास्त असतो. आता प्लास्टिक हा इतका मोठा विषय का आहे? प्लास्टिक सोयीचं वाटतं, हलके आहे, स्वस्त आहे, ते सगळं खरं आहे, पण त्याची खरी किंमत आपण पैशात नाही तर माती, पाणी आणि आरोग्यात भरतो. एक पिशवी आपण वापरतो 5 मिनिटच, पण ती पिशवी 500 वर्ष माती खराब करत असते. एक साधी सवय सांगते, स्वतःची पिशवी, स्वतःचा डब्बा. आज आपण मोबाईल विसरत नाही, मग पिशवी का विसरतो? घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी, भाजीसाठी जाळीची पिशवी, दूध, दहीसाठी स्वतःचा डब्बा, हे एवढंच आपण केलं तर? आणि दुकानदाराला स्पष्ट सांगा, नको पिशवी माझ्याकडे आहे. ही सवय कचरा कमी करते, शिस्त लावते आणि इतरांनाही शिकवते. कमी वापर म्हणजे मोठी बचत. आपण किती गोष्टी विकत घेतो ज्या खरं तर गरजेच्या नसतातच. वेगवेगळे प्लास्टिकचे डब्बे, वारंवार पाण्याच्या बाटल्या, एकाच कामासाठी अनेक वस्तू. पण खरं सांगू का, कमी वस्तू म्हणजे कमी खर्च, म्हणजे कमी कचरा. हे कंजूसपणा नाही, हे शहाणपण आहे. कपडे, गरज आणि सवय. आज कपडे जुने होण्याआधीच बदलले जातात. नवीन फॅशन, मोठमोठे सेल यामुळे घेतले जातात. पण कपडे अजून वापरणे योग्य असतात हेच आपण विसरतो. कपडे रिपीट करणं म्हणजे मागासलेपणा नाही, ती जबाबदारी आहे. एक कपडा कमी खरेदी म्हणजे हजारो लिटर पाणी वाचतं, केमिकल्स कमी वापरले जातात, पैसा पण वाचतो. जत्रा, फेस्ट आणि खेळणी. आपण सगळेच आई वडील एक गोष्ट करतो. जत्रा, फेस्ट, मेला कुठेही गेलो की मुलांच्या हातात नवं खेळणं देतो. कारण मुलं हट्ट करतात, आपल्याला नाही म्हणता येत नाही. पण त्या खेळण्याचं काय होतं माहितीये? 2-3 दिवस खेळ, मग तुटतं, मग कचरा पेटीत. बहुतेक खेळणी प्लॅस्टिकची असतात, रिसायकल होत नाहीत आणि शेवटी लँडफिल मध्ये जातात. लँडफिल म्हणजे एक मोठा कचऱ्याचा डोंगर. मुलांचा आनंद 5 मिनिटाचा, पण कचरा वर्षानुवर्षाचा. ह्याला पर्याय म्हणजे प्रेम म्हणजे खेळणं नाही. जर तुम्ही जत्रेत जाताय तर वस्तू विकत न घेता अनुभव आणि आठवणी विकत घ्या. म्हणजेच आपल्या मुलांसोबत झोका घ्या, एकत्र फोटो काढा, घरी येऊन त्या जत्रेचं चित्र काढायला सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा वेळ द्या तुमच्या मुलांना. खेळणं म्हणजे प्रेम नाही, वेळ देणं म्हणजे प्रेम आहे. ह्या सगळ्या सवयी आत्मसात केल्यावर काय होतं माहितीये? प्लास्टिक कमी होतं, लँडफिल वाचतो, माती, पाणी स्वच्छ राहते आणि सोबत खर्च कमी होतो, बचत वाढते. आपण फक्त जमीन नाही वाचवत, तर आपला पैसा आणि पुढच्या पिढीसाठी जगण्यायोग्य पृथ्वी सोडून जातो. चला तर मग आज हा वसा घेऊया. पिशवी घरून नेऊ, डबा घरून नेऊ, गरज नसलेली खरेदी टाळू, मुलांना वस्तू नाही वेळ देऊ. कमी वापर हेच जास्त शहाणपण आहे. काय मग मंडळी, आवडला का आजचा विषय? मी तर बाबा ह्या सवयी आत्मसात करायचा नक्की प्रयत्न करणार आहे. तुम्ही कुठली सवय आत्मसात कराल? मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील किंवा विषय असतील तर मला माझ्या ईमेल आयडी वर नक्की लिहून पाठवा. आपल्या चॅनलला अनुसरून असतील तर त्या मी नक्की सादर करेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.